महाराष्ट्राबाहेर या, पटक पटक के मारेंगे। मराठी हिंदी वादावर भाजप खासदार निशिकांत दुबेंची धमकी। ठाकरे बंधूंची दाऊद आणि मसूद अझर यांच्याशी तुलना। भाजप मेळाय म्हणून त्यांनी ऊर बडवायला दुसऱ्या पक्षातून ऊर बडवे घेतले। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। तर आम्ही भाऊ एकत्र आल्यानं भाजपचा जळफाट होत आहे याची ही टीका। महाराष्ट्र आमच्या जीवावर पोचला जातो। उत्तर भारतीयांची तळी उचलताना भाजपच्या दुबेंनी अकलेचे तारे तोडले। महाराष्ट्र आमचीच भाकरी खात असल्याचाही जावई शोध। दुबेने झारखंडमध्ये बसून बोलू नये, इथे येऊन बोलावं। भाजप खासदार दुबेंचा कुत्रा असा उल्लेख करत पेडणेकर यांचा इशारा। तर आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो। निशिकांत दुबेंचं ठाकरे सेनेवर पलटवार। निशिकांत दुबेसाठी माझ्याकडे मापातला बांबू। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा हातात बांबू दाखवत दुबेंना इशारा। मराठी अमराठीवाद आता मुंबईहून उत्तर प्रदेशात पोहोचला। यूपीमध्ये भोजपुरीमध्ये बोलण्यासाठी मराठी तरुणाला दमदाटी व्हिडिओ समोर। पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले का? अजून सापडत कसे नाहीत? ठाकरे बंधूंच्या आंदोलनाची दहशतवाद्यांची तुलना करणाऱ्या भाजपवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका। बोलण्याआधी मला विचारा। राज ठाकरेंचे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश। युतीबाबत मनसैनिकांमध्ये संभ्रम। आम्ही पुढे केलेला हात अजूनही कायम। आता कुणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये। मनसे ठाकरे शिवसेनेच्या युतीवर बोलताना संजय राऊतांचं भाष्य। राज ठाकरे यांच्या विरोधात बोलू नका। प्रवक्ते आणि नेत्यांना एकनाथ शिंदेंचे निर्देश। राज ठाकरे आणि मेळाव्यावर कोणतीही टीका न करण्याची सूचना। मनसे नेते जावेद शेख याच्या मुलाचाच रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा। भरधाव कार चालवत राहिल शेखची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला धडक। अर्धनग्न अवस्थेत शिवीगाळ, पोलिसांनाही दमदाटी। जावेद शेख आमचे पदाधिकारी, मात्र राहिल शेखचा मनसेशी संबंध नाही। पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी। मनसे नेते अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। सर्व भारतीय भाषा राष्ट्रीय भाषा आहेत। वादावर आरएसएसचं मोठं विधान। राज्यात आपल्या स्थानिक भाषेत शिक्षण हवं। आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचं वक्तव्य। भाजपच्या त्रिभाषा सूत्राला संघाचा विरोध। मग फडणवीस मराठी माणसावर हिंदीची सक्ती का करतायत? संजय राऊतांचा ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। विरोधी पक्षनेत्यासंदर्भात ठाकरेंची शिवसेना उद्या विधानसभा अध्यक्षांना स्मरणपत्र देणार। सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित करत आमदार विचारणा करणार। उद्धव ठाकरेंच्या बैठकीमध्ये निर्णय। संभाजीनगरमधील विट्स हॉटेल खरेदीचा मुद्दा विधान परिषदेत। विरोधकांचे आरोप बिनबुडाचे। शिरसाट यांचं उत्तर। तर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होईल। मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। मी पाकिस्तानी एजंट 26/11 हल्ल्यातही सहभागी होतो। तहूर राणाची एनआयएकडे मोठी कबुली। सूत्रांची माहिती। गंगापूर धरणामधील वाढत्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। रामकुंड आणि गोदाघाट परिसरामधील मंदिरांना पाण्याचा वेढा कायम। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं। नाशिकमधील गंगापूर धरणाचे सर्व 9 दरवाजे उघडले। 5186 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। धरणामधून आणखी 1150 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढवणार। भंडारीच्या दर्शन रांगेतील वारकऱ्याला सुरक्षा रक्षकाची काठीनं बेदम मारहाण। जाब विचारताच मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी। TV9च्या कॅमेऱ्यावर हात मारला। राज्यातील 4153 बोगस रेशन कार्ड शासनाकडून तात्काळ रद्द। सरकारच्या 2 महिन्याच्या विशेष शोध मोहिमेतून बोगस रेशन कार्ड बाबत धक्कादायक माहिती समोर।